नमस्कार मंडळी. कोणाकोणाला शेपूची भाजी आवडत नाही तर मग या शेपूच्या वड्या त्यांच्यासाठीच बनवलेल्या आहेत. इथे मी एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे. तिला निवडून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि बाजारात पालेभाज्यासुद्धा खूप छान हिरव्यागार आपल्याला मिळतात. तर अशा प्रकारे निवडून घेतले. त्याच्यानंतर बारीक चिरून घेतली ही भाजी. इथे बघा, हे मी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा बारीक चिरून घेतली. आता इथे मी 2 लसूण पाकळ्या, छोटा आल्याचा तुकडा आणि 2 तिखटाच्या मिरच्यांचं वाटण केलं. जाडसर असं वाटण करून घेतले. त्याच्यामध्ये घालण्यासाठी एका बाउलमध्ये चिरलेली भाजी घेतली. त्याच्यामध्ये 1.5 चमचा हे वाटण झालं ते घातले. त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातले. तांदळाच्या पिठामुळे वडीला खूप छान क्रिस्पीपणा येतो. त्याचबरोबर 3 चमचे बेसन घातले. तर तुमच्याकडे भाजीची क्वांटिटी जेवढी असेल तेवढं तुम्ही त्याच्या हिशोबाने बेसन घालू शकता. आणि चिमूटभर कोथिंबीर घातली, हळद घातले, तिखट घातले, गरम मसाला घातला, मीठ घातले आणि चमचाभर तेल घातलेलं आहे. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. हे बघा, तेल घातले, एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून इथे हे पीठ सैलसर मळून घ्यायचं. इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ सैलसर मळून घेतलेलं आहे. आणि इथे बाजूला मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यावरती जाळी ठेवले. या वड्या आता वाफवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2 भाग करून घेतले, समान भाग करून घेतले. त्याच्यानंतर त्याचे रोल करून घेतले. आता मी याच्यामध्ये तीळ घालायला विसरले होते, त्याच्यामुळे मी वरतून हे तीळ स्प्रेड केलेलं आहे. तुम्ही जेव्हा पीठ भिजवणार तेव्हा तीळ घाला. तरीसुद्धा वरून घातली तरीसुद्धा चालेल किंवा हे बघा, आता इथे मी 10 मिनटं या वड्या वाफवून घेणार आहे. ते 10 मिनटानंतर या वड्या थंड करून घ्यायच्या. त्याच्यानंतर अशा कट करून घ्यायच्या. तर ह्या बघा, जर का तुम्ही अशा प्रकारे वड्या बनवून केल्यात तर त्या शेपूची भाजी कोणाला कळत नाही. पण जर का तुम्ही भाजी बनवली तर त्या भाजीला शिजवताना एक वेगळा वास येतो, त्याच्यामुळे सहसा कोण खायला म्हणत नाही. पण जर का अशा प्रकारे वड्या बनवल्या तर त्या सगळेजण अगदी आवडीने खातात. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि हे बघा, अशा खुसखुशीत खमंग वड्या तयार होतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.